हाय फ्रेंड्स, तर मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे बघा वांग, देशी वांग आहे, फेकून मारणार नाही, सुक्की भाजी बनवायची आणि ती पण कशी कॅमेऱ्यावर हात ठेवायचे आणि जादून कट करायचे. अशी कट करायची नाही बरं का. कुणाला जमत असली तर बघा. कढईला गॅसवरती चांगलं धूर येईपर्यंत तापवून घेतले आणि त्यामध्ये तेल टाकलं. नंतर राई, जिरं, कांदा, टोमॅटो आणि लांबडा चिरलेला लसूण टाकायचा आहे बरं का. अय्या कोंबडा आरवला. कोंबडा तर आमच्या इथलं कवा पण आरवतो, त्याचा विषयच हार्ड आहे, काय बोलायचं नाही. ह्याच्यामध्ये सगळं जगभरातलं मसाला टाकायचा आहे. ती जगभरातलं म्हणजे तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढं मसाला असतील ना तेवढं थोडं थोडं टाकायचं. सगळं मसाला तेलामध्ये भाजलं की नंतर वांग्याच्या फोडी टाकायचं, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर थोडीशी भुरभुरा नसली तरी पण चालत्या. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. थोडंसं पाणी, शेंगदाण्याचं कूट टाकायचं, झाकण लावून द्यायचं. त्याचं एक 10 मिनिटं मी मंद आचेवर शिजवत ठेवलेली वांग्याची सुक्की भाजी असली झणझणीत होत्या का नाही, काय बोलूच नका, एवढी खतरनाक होत्या खायला. खतरनाक म्हणजे भूताचं बिताचं काय नाही बरं का, टेस्टला खतरनाक होत्या हो. वांग्याची भाजी तर शिजल्या, आता भाकरी थापून घेऊया. 2-3च भाकरी करायच्या आहेत त्या, पण बघा असं व्हिडिओ काढायचं की जणू कितीतरी भाकरी आपल्याला करायला लागणार आहे. त्या पातळ टमटमीत फुगणारी ज्वारीची भाकरी केल्या. तव्याकडे बघू नका, नुसतं भाकरीकडेच बघा. शायनिंग मारायच्या नादात भाकरी हाताला पोळली, टाकून दिली, बुटीत टाकल्या, बाहेर नाही टाकलेली, नाहीतर मसाला बाहेर वगैरे टाकले की काय. चला बाबा, मी तर आता चालले खायला. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेवढं.